जेणेकरून आपलं जे बक्षीस समारंभ आहे ते योग्य वेळी झालं पाहिजे आणि सर्वांनी याचा आनंद घेतला पाहिजे, एक हेतू आहे. तरी सर्वांनी कॉपरेट करावं ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. कार्यालयात केलं जाईल हे काल अनाउन्स करण्यात आलं होतं. आज सुद्धा सेम आहे. 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग ही कंप्लीट करायची आहे. गोलंदाजी करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ, जर का 15 मिनिटं तुम्ही 15 मिनिटात इनिंग नाही केली पहिल्या चेंडू नंतर, तर खेळाडू तुमचा हा मैदानाच्या बाहेर काढला जाईल. आणि काल 2 वेळा अशा प्रकारची पेनल्टी दिलेली आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल, तुम्ही सहकार्य करा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि आपल्या VPL ला, आणि आपण त्याच्यासाठी सर्वजण सुज्ञात आणि सपोर्ट कराल अशी आशा आहे. घेऊन जातो पुन्हा एकदा या पहिल्या मॅच साठी धावतो समालोचन ऐकण्यासाठी समानदादा काळे यांच्याकडे. धन्यवाद मोरे. आणि दुसऱ्या दिवसातला पहिला चेंडू या ठिकाणी पडण्याला जात आहे आणि गोलंदाजी मार्गावर आहेत म्हणजे सिद्धांत वारंग उर्फ सिद्धू आणि दोन्ही सलामवीर या ठिकाणी सज्ज. रोनित गोवलकर आणि त्यांच्यासोबत यश वैती. नक्कीच यश वैतीसाठी एक चांगली स्पर्धा, एक आवडीची स्पर्धा असेल.
चांगला तडाखेबाज फलंदाज म्हणून आणि यश वैती पहिला चेंडू VPL 7चा खेळण्यासाठी सज्ज सज्ज आणि ड्राईव्ह केलेला चेंडू ऑफला सरळ हबीबच्या हातात विसावतोय. पंचांकडे जोरदार मागणी, पंचांनी मागणी फेटाळून लावलेली आहे आणि 2 धावा या ठिकाणी या 3 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर लगावल्या त्या म्हणजे निर्मळ सम्राट NCCच्या दरम्यान. पुन्हा एकदा सिद्धार्थ वारंग खेळण्यासाठी तयार, लेगला मारवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत आहे. कुठेतरी 4 चेंडूच्या मागे आतापर्यंत जो प्लेयर्सचा परफॉर्मन्स आहे कुठेतरी समाधानी असतील त्यामागे, कारण की कुठलाही मोठा आघात प्रघात त्या चेंडूंवर अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आणि पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू हा सरळ जातोय हबीबच्या हातात. बाद 3 या धावांवर. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील सिद्धार्थ वारंग याचा यशवंतीचा फुलटो चेंडू, लेगला टटवलेला चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षक जितू यांचं आणि एका धावेवर समाधान मानून पहिली षटक संपलेला आणि पहिल्या षटकाची समजे धावसंख्या झाली ती 4 बिनबाद 4. कमॉन डीजे. सॉरी, थोडी तांत्रिक अडचण आहे. डीजे आमची तयारी करतात त्यासाठी क्षमस्व असावी. नंतर तुम्हाला नक्कीच या डीजेच्या मार्फत अतिशय सुंदर आणि सुरेख सुमधुर संगीताचा तुम्हाला आस्वाद या ठिकाणी आजच्या या दुसऱ्या दिवशी विरार वसई अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित VPL 7च्या या सीझन मध्ये घेण्यात येणार. दरम्यान खेळपट्टीकडे परत वळताना हबीब शेख वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आणि हबीब शेख सामना करेल यश वैती. जमेची बाजू अशी बरेच धावसंख्या या कमी लागल्यात पहिल्या षटकांमध्ये, परंतु जमेची बाब ही आहे की अद्यापही एकही खेळाडू तंबूच्या असलेल्या दरम्यान हबीब यावेळेस स्वैरमारा करताना पंचांना थोडी संधी देताना व्यायाम कसरत करण्यासाठी वाईटचं चेंडू या ठिकाणी आलेला आहे. पहिली अवांतर धाव ही निर्मच्या खात्यात पडताना दिसते. पुन्हा एकदा हबीब सज्ज, स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी लेग साईडला, परंतु तितकासा कनेक्ट हा बॉल बॅटला झालेला नाही आहे आणि एका धावेवर समाधानला मानावं लागेल ते यश याला. आणि अजूनपर्यंत ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी आली नाही. काही मोठे आपल्याला प्रहार या दोघांच्या बॅटमधून दिसले नाही. पुन्हा एकदा स्वैरमारा, अतिशय खराब चेंडू वाईटच्या लेगच्या दिशेने जाताना वाईड या ठिकाणी घोषित केला. तो पंच गंभीर यांनी अतिशय सुरेख कामगिरी करतात हे पंच दोन्ही सुद्धा. कालच्या दिवसात आपण बघितले असतील की कालच्या दिवसात त्यांची जी कार्यकारिणी होती अतिशय वाखाणण्याजोगी होती. अतिशय अचूक आणि अतिशय सुंदर निर्णय आणि एकदम फेअर असे हे निर्णय यांच्या दोघांच्या मार्फत झालेले आहेत. असे पंच सुद्धा आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. अतिशय सुंदर कामगिरी करताना दोन्ही आमचे पंच. कॉर्डिनेशन बघा काहीच असेल, दोघं एकत्र येणार किंवा पंच एकत्र येऊन त्यांची सल्ला मसलत करणार त्यानंतर निर्णय. पुन्हा एकदा हबीब या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू, लेगला टटोल चेंडू सरळ जातो जितूकडे आणि एका धावेवर पुन्हा एकदा समाधान. ज्या प्रकारचं आतापर्यंत गोलंदाजी केली ती प्लेयर्सनी कुठेही डोकं वर काढायचा चान्स दिला नाही तो म्हणजे निर्मळ सम्राट यांना. पुन्हा एकदा हबीब सज्ज. यावेळेस मात्र चेंडू पडला, उसळी घेतली लेग साईडला टटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा जातोय तो जितू यांच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि अजूनही सुद्धा कुठेतरी ती वाट शोधते ती म्हणजे निर्मळ की कुठल्या प्रकारे एक मोठा फटका येईल आणि थोडस या वेळेला 9+4 आणि बोनस या 4 धावा कुठेतरी कॉन्फिडन्स वाढवताना या ठिकाणी निर्मळचा आणि धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे बिनबाद 14. चेंडूंचा खेळ मात्र आता झालाय तो म्हणजे अवघ्या 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंमध्ये स्वैरमारा नक्कीच बऱ्याच वेळा झालेला आहे, परंतु हा जो स्वैरमारा झाला त्याच्यावर अतिरिक्त 4 धावा म्हणजे रिव्ह्यू नाही, कॅन्सल केलाय. ओके, नो. पंच किशोर नो घोषित करताना या ठिकाणी 14 धावा लागल्यात धावफलकावर आतापर्यंत. 3 चेंडू 14 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी म्हणता येईल. थोडासा रिदम यांना भेटत नाही हबीब यांना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, उसळी घेतलेला चेंडू कळलेला नाही या ठिकाणी. मिसकम्युनिकेशन आणि गडी बाद.
धन्यवाद डीजे. आणि डीजे सुद्धा या ठिकाणी चालू झालेला आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला मनमुराद आनंद या ठिकाणी आजच्या दिवसात घेता येईल. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. सरळ जातोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 15. शेवटचा चेंडू थोडासा खराब गोलंदाजी झाल्यानंतर कमबॅक केलं, एक विकेट घेतली महत्वपूर्ण यश वैतीची. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं यामध्ये दोघा फिल्डरमध्ये आणि त्याचा परिणाम धावचीच्या रूपात झाला. यश वैती गेले बॅक टू द डगआउट आणि यावेळेस पुन्हा एकदा लेगला मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वैर मारा वाईड वाईड अँड ऑनली वाईड. चेंडू येताना या ठिकाणी हबीब थोडेसे महागडे या ठिकाणी साबित होताना, कारण का पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ संपलेला होता तेव्हा 4 धावा लागलेला होता धावफलकावर आणि आता मात्र धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजे 15-15. 11 धावा आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये आलेल्या त्या हबीबच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा सिद्धांत डोके, यावेळेस फुल कन्फ्युजन. डॉट चेंडू जातोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15-15. लॉस ऑफ द 1 विकेट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. रोहित यादव वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन आपल्या संघासाठी प्लेयर्स एसपी साठी ज्या प्रकारची 2 षटक हाताळली गेली. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं गेलेलं होतं, ते म्हणजे सिद्धूकडनं 4 धावा. परंतु काय होतं मैदानात या ठिकाणून एक सरळ लगावलेला फटका जातोय, सरळ चेंडू होतोय फरार, येतोय एक दमदार खमदार एक VPL चौकार आणि धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावर, त्या म्हणजे 19-19. 19 धावांवर आतापर्यंतचा प्रवास गेलेला आहे तो निर्मळ या संघाचा. दरम्यान पुन्हा एकदा रोहित सामना करेल. रोहित RR दोन्ही सुद्धा या ठिकाणी मैदानात. पुन्हा एकदा अटेम्प्ट लेगला मारलेला स्वॅप केलेला चेंडू सरळ जात. यावेळेस काय होतोय, यावेळेस एकदम गचाळ क्षेत्ररक्षकाने चेंडू सरळ 2 पायांच्या मधून फरार होतोय, येतोय एक दमदार VPL चौका. बॅक टू बॅक दुसरा चौका या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे निर्मलसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोहित आलेल्या दोन्ही चेंडूंवर 2 सलग चौकार गेले, परंतु या चौकारामध्ये चुकी होण्याची होती. तर या चौकारामध्ये चुकी होती कुठेतरी क्षेत्ररक्षकाची, कारण का चेंडू सरळ त्यांच्या हातात येत होता, परंतु काय हरकत नाही. 24 एक प्लेयर पाठवा इथे. हा सुमित. हो चला थँक्यू. चला पुन्हा एकदा रोहितसाठी आडा लेगला मारला चेंडू. अतिशय सुंदर एफर्ट जितू यांच्याकडे चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार आणि येतोय या ठिकाणी VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. नक्कीच 3 चेंडू 3 चौकार, ज्या प्रकारची सुरुवात या ओव्हरमध्ये पाहिजे होती, ज्या प्रकारचा खेळ या प्रकारचा साकारलाय तो म्हणजे रोहित यांनी, कारण का कुठेतरी एक फुल स्टॉप लावलेला 2 ओव्हर नंतर आणि तिसऱ्या ओव्हरला नक्कीच पहिल्या 3 चेंडूमध्ये सलग 3 चौकार येताना या ठिकाणी निर्मळ या संघाकडनं. आणि रोहित थोडेसे या ठिकाणी मागडे साबित होताना. पुन्हा एकदा चौथा चेंडू रिव्हर्स मारण्याचा अटेम्प्ट, परंतु चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक सोनूच्या हातात, विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 3 बॅक टू बॅक बाउंड्री नंतर एक फुल स्टॉप या ठिकाणी लागलेला आहे रोहितच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा रोहित गोलकर सज्ज. बॅटेखाली मारलेला चेंडू सरळ जातोय हबीबच्या हातात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत एक भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28-28. अतिशय चांगली फलंदाजी स्वीकार या ठिकाणी करताना म्हणजे गणेश आपल्याला दिसतोय. अतिशय सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू सरळ निघून जातोय. सिद्धांत डोके यावेळेस अतिशय सुंदर कनेक्ट केलेला. बॅकफुटवर जाऊन फक्त पंच केला, चेंडू सरळ निघून जातोय, होतोय फरार, येतोय VPL चौकार. कम ऑन डीजे.
धन्यवाद धन्यवाद. 33 धावफलकार लागलेले आहेत आणि अतिशय ज्या ओव्हरची ज्या षटकाची या ठिकाणी गरज होती ती म्हणजे निर्मळ आणि ते षटक या ठिकाणी आलेले तब्बल या ठिकाणी 17 धावा या षटकात आलेल्या आहेत. थोडंसं महागड असं षटक या म्हणतात रोहित या ठिकाणी म्हणता येईल. आणि दरम्यान पुन्हा एकदा वैभव नवार या ठिकाणी या वेळेस बॅकफुटला जाऊन सरळ ऑफला ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ होतोय, चौकार येतोय या ठिकाणी आणि धावा लागतात धावफलकावर. त्या म्हणजे 37. पहिल्या चेंडूवर आघात केलेला आहे वैभव नवार यांचा. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि कनेक्ट झालाय प्रॉपर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते तुषार आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी. ते म्हणजे टीम निर्मळ सम्राट NCC ला. पुन्हा एकदा सिद्धांत डोके बॅकफुटला जाऊन अतिशय खणखणीत दणदणीत VPL चौकार सिद्धार्थ डोके यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि अतिशय चांगली सुरुवात या शेवटच्या षटकात म्हणता येईल ती सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. 9 धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि फक्त एक विकेट यशवैतीच्या रूपाने माघारी परतलेली आहे. ती म्हणजे निर्मळ सम्राट NCC या संघाची. या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धार्थ या ठिकाणी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जातो तुषार किणीच्या हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि अवघ्या 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ उरलेला आहे. वैभव नवार अतिशय म्हणता येईल की या सर्कलच्या पिचवर अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसले आहेत, परंतु यावेळेस काय होते चेंडू जातोय निर्धाव, परंतु सिद्धार्थ डोके यांनी या ठिकाणी क्रीज सोडलेलं होतं आणि धावपात होतोय तो म्हणजे सिद्धार्थ या ठिकाणी. आणि दुसऱ्या गाडीचं पतन या ठिकाणी होताना दिसत आहे निर्मळ या संघासाठी. स्वयं त्यांची जागा घेण्यासाठी या ठिकाणी येतोय वैभव नवार पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी. अतिशय सुंदर लाजवाब देखना ड्राईव्ह येतोय मिस्टर रोनित गोवलकर यांच्या बॅटेतनं आणि स्पर्धेतला हायेस्ट स्कोर या ठिकाणी अचीव केला आहे तो म्हणजे 47. आणि ज्या प्रकारे रोनितनी सांगितले की आम्ही नक्कीच 45-50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू आणि ते झालेलं आहे. या ठिकाणी 48 धावांचं आव्हान दिलंय ते म्हणजे प्लेयर्स SP या संघाला. जिथपर्यंत सामना चालू होईल तिथपर्यंत की या DJ कडे एक सुमधुर संगीत. धन्यवाद DJ. तर आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सामन्यासाठी मी आमंत्रित करेल विनेट फायबर आणि JCCB या दोन्ही कर्णधारांनी त्यांनी या ठिकाणी यावं आणि नाणेफेक करावी. विनेट फायबर आणि JCCB यांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. चेंडू आणि या ठिकाणी एक पारितोषिक येताना येते कॅश पारितोषिक सुजित चव्हाण यांच्याकडनं. ज्या प्रकारची बल्लेबाजी केली, ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे रोनित गोवलकर यांनी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे. नंतर मॅच झाल्यावर त्यांनी हे बक्षीस आमच्याकडनं कलेक्ट करायचं आहे. चला JCCB कर्णधार नाणेफेकीसाठी यावं. या 4 ओव्हरच्या षटकामध्ये 24 चेंडू असतात, परंतु 24 चेंडू मधील 17 चेंडू त्यांनी खेळले आणि त्याच्यामध्ये 30 धावा कुठल्या असा रोनित गोवलकर तिच्या सुंदर परफॉर्मन्स या ठिकाणी हायेस्ट स्कोर आजच्या दिवसातला त्यांनी धावफलकावर लावलाय निर्मळ सम्राट NCC. चला JCCB चला माननीय रंजन पाटील यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनेट फायबर आणि JCCB. रंजन पाटील कृपया नाणेफेकीसाठी यावं.
आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसते सिद्धार्थ वारंग आणि सौरभ ववाळ उर्फ गोल्डी आणि गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज आहे तो म्हणजे सिद्धांत डोके. एस एस च बॅटल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कारण का ट्रिपल एस या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या अटॅक मध्ये आपल्याला दिसतो. ट्रिपल एस सिद्धांत सौरभ आणि सौरभ. पहिला चेंडू लेगच्या दिशेने टडवला चेंडू श्री गणेश होतोय एका धावेनिशी आणि धावफलकार धावला ती 1. दरम्यान आपण टॉस कडे जाऊया. दुसरा होणारा सामना विनेट फायबर विरुद्ध JCCB आणि माननीय रंजनदादा पाटील यांच्या हस्ते आजचा हा टॉस या ठिकाणी होतोय. हेड्स इज अ कॉल आणि टेल्स आलेला आहे विभूती नेटवर्क फायबर्स. धन्यवाद रंजन या ठिकाणी नाणेफेक केल्याबद्दल. आणि विनेट फायबर राहुल 365 दिवसांतर या ठिकाणी आलेला आहे या प्रकारचा फॉर्मॅट खेळण्यासाठी. काय तयारी आहे आणि काय निर्णय असेल प्रथम तर सांगा तुमचा. 365 दिवस खरंच सगळेजण वाट बघत असतात या टुर्नामेंटची. आम्ही पण तेवढीच आवर्जून वाट बघत होतो आणि तयारी तर 100% केलीच आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि काय निर्णय असेल. टॉस जिंकलायस फिल्डिंगच घेऊ आम्ही प्रथम. फिल्डिंग घेणार आणि कितपर्यंत रोखायचा तुम्ही प्रयत्न करणार. ज्या प्रकारची समोरचा JCCBची संघ बांधणी अतिशय स्ट्रॉंग आणि अतिशय सुंदरशी संघ बांधणी त्यांची सुद्धा आहे. यंग टॅलेंट आहे तर कशा प्रकारचं तुमचं स्ट्रॅटेजी असणार त्यांच्यासमोर. स्ट्रॅटेजी म्हटलं तर फिल्डिंग चांगलीच करायची आहे कारण यंग टॅलेंट आहे त्यांची फिल्डिंग चांगलीच आहे तर आम्हाला 200%च द्यायचे आहेत आणि कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करू. 30पर्यंत तरी थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या प्रकारची तुमचा संघ आहे तुमची संघ बांधणी संघाबद्दल काय सांगशील आणि कशा प्रकारचं कॉर्डिनेशन किंवा कशा प्रकारचा माहोल संघामध्ये आहे. माहोल चांगलाच आहे. सगळे चार्ज आहेत सगळे मेहनती पण आहेत आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. तर हा होता राहुल या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे विनेट फायबर यांनी. आणि मी तो साहिलकडे. साहिल टॉस हरलायस जर का जिंकला असता तर काय निर्णय असता. फिल्डिंगच घेतलीस. आता मनाच्या विरुद्ध जाऊन तुला बॅटिंग करायची तर काय आव्हान आहे कितपत धावा या खेळपट्टीवर तुम्ही करण्याचा विचार करता. ते 40-45 प्लस 40-45 प्लस. नक्कीच कालचे जे सामने बघितले कालचे सामने पूर्ण ग्रो थ्रू गेले असतील. काय वाटते कशा प्रकारची विकेट आणि कशा प्रकारचा माहोल आहे की या खेळपट्टीवर किंवा या मैदानावर काही शक्य आणि काही अशक्य अशी काहीच गोष्ट नाही तर याच्याबद्दल काय सांगशील. विकेट खूप चांगला आहे खेळायला पण मजा येईल. आणि ज्या प्रकारचा संघ आहे सगळे यंग टॅलेंट आहे JCCB एक परिपूर्ण 11 जणांची टीम आहे तर या संघामध्ये माहोल आणि कशा प्रकारचं तुमचं एकमेकांशी कॉर्डिनेशन किंवा बॉन्डिंग काय आहे. माहोल खूप चांगला आहे. आम्ही आमचा 100% देऊ आणि मॅच जिंकू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आणि या ठिकाणी विनेट फायबर यांनी जिंकलेला टॉस आणि प्रथम आमंत्रित केले फलंदाजीसाठी ती म्हणजे JCCB या संघासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतोय आणि धावा लागला धावफलकार 9. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी चालू आहे. एक कुठेतरी दुसऱ्या चेंडूवर चौकार गेला होता त्यानंतर कुठेतरी बांधून ठेवले ते म्हणजे प्लेयर्स SP या संघाला. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी यश वैतीच्या मार्फत चालू आहे. पुन्हा एकदा लेगला टडवला चेंडू सरळ जातोय 1 2 3 4 चौकार. कमॉन DJ. धन्यवाद. नक्कीच या VPLने पायघर जिल्ह्यामध्ये एक नाव गाजवलं एक आपली छाप सोडलेली एक नाव कोरलेलं आहे या क्रिकेटच्या या फॉर्मॅटमध्ये. VPL 7नी विरार वसई प्रीमियर लीग सीझन 7 याशिवाय ती एक घणादी प्रहार या ठिकाणी येताना तो म्हणजे सौरवच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. कुठेतरी अतिशय शांत आणि स्टडी गेम चालू केलेला आहे दोघांनी आणि 14 धावा आता बंद लागल्यात आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. दरम्यान पुन्हा एकदा यश वैती सामना करेल. गोल्डी यावेळेस जाऊन बॅकफुटला जाऊन कट केलेला चेंडू सरळ जातोय शॉनच्या हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे संघ प्लेयर्स SP आणि सौरव ववाल उर्फ गोल्डी यांना. सिद्धार्थ वारंग अतिशय सुंदर असा तडाखेबाज फलंदाज एक ज्याच्या फटक्यांमध्ये जी जान असते त्या फटक्यांमध्ये जो दम असतो तो बाहुबलीसारखा असतो आणि अतिशय
सुंदर आणि आकर्षक फटक्यांसाठी माहिर जाणले जातात सिद्धार्थ या ठिकाणी आपल्या खेळपट्टीवरती दिसताना पुन्हा एकदा यशवैती सज्ज. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू पडला, थोडासा टप्पा घेऊन थोडासा आतल्या दिशेने गेलेला चेंडू आणि त्याच्यावर एकच धाव लिहिलेली होती. आणि शेवटचा चेंडू या षटकातले सुद्धा जवळपास समीकरण मागच्या षटकातलं आणि या षटकातलं सेम होते. पहिल्या चेंडूवर सिंगल, नंतर एक बाउंड्री, परत 3 चेंडूवर 3 सिंगल, अशा प्रकारचा पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका होता. पण तितका सुंदर क्षेत्ररक्षण आकाश साळुंके यांच्याकडनं आणि ओव्हरची समाप्ती 2 षटकाच्या समुद्रात धावसंख्या लागला धावफलकावर 18-18. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि या ठिकाणी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन रोनित गोवलकर ज्या प्रकारची बॅटिंगमध्ये धार आज त्यांनी दाखवलेली आहे, सर्व चेंडू कापून सीमारेषा पार केलेला असा रोनित या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्ग सज्ज होताना दिसतात आहे. आणि 500 रुपयाचं एक रोख पारितोषिक सुद्धा सुजित चव्हाण यांच्या मार्फत त्यांच्याकडे लावलेलं गेलेलं होतं. असा रोनित गोवलकर या ठिकाणी आपल्याला दिसताना सिद्धार्थ वारंग सामना करतील. रोनित यांचा वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू सिद्धार्थ वारंग खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस थोडंसं कन्फ्यूज झालेले होते, पण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि सुंदर ताळमेळ. पुन्हा योग्य वेळी माघारी धाडलेला आहे सौरभ ओवाळ यांनी सिद्धार्थ वारंगला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि जर का मागच्या दोन्ही षटकांचा जर का विचार केला गेला तर 9 आणि 9 धावा या दोन्ही षटकात सलग आलेल्या आहेत. आणि एक साम्य सुद्धा आहे, दुसऱ्या चेंडूवरती चौकाराला एकही एक्स्ट्रा रन्स गेलेला एक लेदर खेळाडू, एक चांगल्या प्रकारचा लेदर क्रिकेट खेळतो. क्रिकेटिंग शॉट आहे त्याच्याकडे. त्या दरम्यान चुकी होते. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय एक VPL चौकार. 30 चेंडू झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू आहे. अजूनही 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जर का भरत या चेंडूवर चौकार येतो तर नक्कीच समीकरण हे कुठे जुळताना दिसणार आहे. नाही बघा, एक सर्वात मोठी बाब म्हणजे विकेट हातामध्ये आहेत आणि दुसऱ्या ओव्हर नंतर चार्ज पहिली इनिंग सुद्धा झाली होती आणि आता सुद्धा होतीये. तिसऱ्या षटकापासून चौकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. हे कुठेतरी ऑक्सिजन भरतात आपल्या सिलेंडरमध्ये प्लेयर्ससाठी. रोनित गोवलकर या ठिकाणी पुन्हा एकदा सौरभ ओवाळ, क्या बात है, देखा सोचा परका और जड़ दिया VPL चौका. कम ऑन डीजे. धन्यवाद. नक्कीच आमचे सहसमालोचक भरत बोललेले की या चेंडूला जर का चौकार येतो तर खरीच मॅच मध्ये रंगत येते आणि त्यांचं कुठेतरी हे भाष्य या ठिकाणी खरे होताना दिसताना. चौकार ज्या वेळेला पाहिजे होता, त्या टायमाला पाहिजे होता, त्या टायमावर सौरवच्या बॅटमधून आलेला एक दणदणीत खणखणीत चौकार. आणि मॅच मध्ये 14 धावांचं अजूनही लक्ष असेल ते म्हणजे 13 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे प्लेयर्स SP दा. काय म्हणशील भरत?
नाही, अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. बघा, या खेळपट्टीवरती जर तुम्ही उभे राहिलात तर धावा कशा बनतात ही दाखवणारी इनिंग आहे. दोन्ही फलंदाज 4 झालेत. खास करून कौतुक करेल मी गोल्डीचं, ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मारलेला चौकार या मॅच मध्ये परत येण्याचे त्याने ते संकेत दिलेत. नक्कीच नक्कीच. का प्लेयर मोठा असतो, कारण का संधीचं सोनं करणं हे एका चांगल्या प्लेयरची निशाणी आहे. आणि गोल्डीमध्ये ती क्षमता आहे, सिद्धूमध्ये ती क्षमता आहे, परंतु त्याच प्रकारचा गोलंदाजी समोर होता. कारण का रोनितला अशा प्रकारचे फटके खेळणे खूप कठीण आहे. अंकित पाटील या ठिकाणी 13 धावांचं ओझं डोक्यावर घेतलेलं आहे. काय या धावा थांबवेल की या धावांची लयलूट या ठिकाणी करताना दिसेल ते म्हणजे प्लेयर्स एसपीचे दोन्ही सलामीर फलंदाज. शॉर्ट पिचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला आणि यावेळेस क्या बात है, क्या बात है. यश वैद्य ऑन फायर, डायरेक्ट हिट, गडी बाद, गॉन. सिद्धार्थ वारंग, कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच वन साइड हिरो आहे, पण कोण होता यावेळेस वन साइड हिरो? यश वैती. कारण का ज्या प्रकारचा कलेक्ट करून थ्रो केला आणि सरळ यष्टा हादरवल्या त्यांनी या ठिकाणी मोठा हादरा दिला तो प्लेयर्स एसपी संघासाठी. गडी बाद होतोय, दुसरा हादरा लागतोय प्लेयर्स साठी. आणि आता मात्र कोण येत आहे तर तुषार किणी. एक फायर, अतिशय पुष्पा म्हणतात त्याला. हे एक सुंदर टायटल दिले भरत मोरे यांनी की पुष्पा आहे तो, कधी काही करू शकतो. आणि यावेळेस काय बॅकफुटला जाऊन कट. या ठिकाणी सामना कुठेतरी एकतर्फी झुकताना. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावांची. एक साथ कौन कौन जाएंगे एक साथ? निर्मल सम्राट एक साथ जाएंगे या प्लेयर्स एसपी एक साथ जाएंगे? अरे क्या बात है, क्या बात है. अनुभव म्हणतात त्याला. सरळ चेंडू नोच्या पुढे फक्त धाडायचा होता तो धाडलाय आणि पहिला विजय या ठिकाणी संपादन करताना निर्मल सम्राट एनसीसी. कम ऑन डीजे.
थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. रोनित गोलकर आपण या 500 रुपयाचं बक्षीस. सुजित आपणच या द्यायला. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे रोनित गोलकर. गण्या ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल तेजस मात्रे अल्केश पाटील यांना की आपण टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. या रोनित गोलकर मंचावरती. 17 चेंडू 30 धावांची वैयक्तिक खेळी, वादळी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये अंकित पाटीलने केलेला कमाल. या संयुक्त कामगिरीने निर्मल सम्राट हा संघ पहिला सामना विजयी होताना पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन निर्मल सम्राट आपलं. हार्ड लक प्लेयर्स. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. 500 रुपयाचं बक्षीस जे सुजित चव्हाण यांच्याकडून देण्यात आलं होतं ते सुद्धा दिलं जाईल. तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी आराध्य स्वर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आणि आमरा ॲपेरियल्स यांच्या माध्यमातून कस्टमाइज करण्यात आलेली ही जर्सी इथे देऊन गौरव केला जातोय तो रोनित गोलकर गणे यांचा. अभिनंदन गणेश. बक्षीस दिलं की यस. हा टायमर चालू आहे बघा. पहिला बॉल पडल्यानंतर टायमर स्टार्ट होतो.